आज आपण महाभारतातील एक सुंदर कथा बघणार आहोत. भाव तेथे देव. भगवंत कोठे येतो, कोठे स्थित होतो, कोठे भोजन घेतो. श्रीकृष्ण युधिष्ठिर आणि बलराम दादांच्या आग्रहास्तव कौरवांकडे दूत बनून गेला. जसं रामराया मिथिलेत आल्यावर जनक महाराजांनी सीतेचं सुंदर सदन रिकामं करून रामरायाची निवास व्यवस्था केली होती, अगदी त्याचप्रमाणे दुर्योधनाने आपल्या भावाचं म्हणजेच दुःशासनाचं राजभवन सुशोभित करून कृष्णाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीकृष्णानं ते साफ नाकारलं. शिवाय युद्ध टाळण्याची चर्चा निष्फळ ठरल्यावर जेव्हा दुर्योधनाने एक प्रयत्न म्हणून भगवंताला 56 भोग भोजनाचं निमंत्रण दिलं, ते सुद्धा श्रीकृष्णाने म्हणजे गोविंदाने नाकारलं. भगवंताने भोजन नाकारण्याचं जे स्पष्टीकरण दिलं ते फार मार्मिक होतं. गोपाळ म्हटले, दुर्योधना, एखाद्याकडचं भोजन घेण्याची 3 कारणे असू शकतात: भाव, अभाव आणि प्रभाव. सर्वात पहिल्याचं स्पष्टीकरण म्हणजे अन्न देणाऱ्याचा प्रेमभाव, भुकेल्याकडे अन्नाचा अभाव, भुकेल्याच्या मनात अन्नदात्याबद्दल प्रभाव. मुरारी म्हटले, दुर्योधना, तुझा जेवू घालण्यात प्रेमभाव नसून कपट आहे. मी शिदा सोबत आणलेला असल्याने माझ्याकडे अन्नाचा अभाव नाहीये आणि तुझ्या चरणामुळे माझ्या मनात तुझ्याबद्दल आदरयुक्त प्रभाव नाहीये. मग तुझे हे 56 भोग मी का स्वीकारावे? लहानपणी घरात भरपूर दूध, दही, लोणी असूनही दुसऱ्याकडे डल्ला मारणारा हा माखनचोर आता सुद्धा सोबत शिदा असताना दुसरीकडे जेवायला जायच्या विचारात होता. तेव्हा द्रोणाचार्य, कृपाचार्य या आदरणीय गुरुजनांनी भोजनाचं निमंत्रण दिलं. परंतु दुराचारीचा पक्ष धरल्याने कानाने त्यांचं सुद्धा निमंत्रण नाकारून त्यांचं गर्वहरण केलं. आणि मग भगवंताने विचार केला की भूक तर लागलीच आहे आणि हे सर्व लोक तर माझ्या भोजनाच्या अनुग्रहाला पात्र नाहीत, परंतु ब्रह्मज्ञानी, कर्मयोगी आणि अनन्य भक्त असलेला एक जण ह्या राज्यात आहे, तो म्हणजे भक्त विदुर. मग काय, भगवंत विना आमंत्रण ह्या भक्ताच्या घरी स्वतःहून गेले. परंतु दैव म्हणा किंवा प्रारब्ध, विदुर काका बाहेर गेलेले होते, काकू घरी होत्या आणि ज्या भगवंताची आत्तापर्यंत भक्ती केली तो प्रत्यक्ष आपल्या दारात उभा पाहून त्या मातेचा अगदी कंठच दाटून आला आणि रडत रडतच भगवंताला हाताला धरून बसवलं. विदुराने भिजलेल्या डोळ्यांनी हा मुखचंद्र न्याहाळत म्हटली, लाला, अरे दररोज तुझ्यासाठी लोणी साखर काढून ठेवत होते, तरी तू आलाच नाहीस. आत्ता आलास पण लोणी साखर तयार नाहीये आणि मग आता काय सांगू? या साध्वीने आत जाऊन लोणी करत बसले तर भगवंताचा चेहरा नजरेआड होईल, म्हणून मग बाजूला ठेवलेलं केळीचं घड घेतलं आणि ह्या भावविभोर अवस्थेत केळी सोलून भगवंताला साली भरवू लागली आणि केळी बाजूला टाकू लागली. थोड्या वेळाने जेव्हा विदुर काका आले तेव्हा परब्रह्म परमात्मा स्वतः अचानक घरी आलेला पाहून आता काकांनी अश्रूंनी श्रीचरणी अभिषेक घातला. नंतर त्यांनी भगवंताला केळीच्या सालांचा भोग चालू पाहून कसं तरी वाटलं आणि मग त्यांनी केळी भरवायला सुरुवात केली आणि काकांनी विचारलं, हे गिरीधर, केळी गोड आहेत ना? एवढा वेळ हे काका काकू रडत होते, आता भगवंताचा गळा भरून आला, अश्रू अनावर झाले. हा गोकुळनंदन म्हटला, काका, केळी फार गोड आहेत, परंतु काकूंच्या हातानं जी सालं खाल्ली त्याची बरोबरी फक्त माझ्या बालपणीच्या यशोदा मातेने भरवलेल्या लोण्याशीच होऊ शकते. आज मला माझं बालपण पुन्हा एकदा जगायला मिळतंय या अमृत सेवनाने. आणि हे ऐकून पुन्हा तिघांनी अश्रूंचा बांध मोकळा केला. हे तिघं म्हणजे भक्ती, प्रेम आणि ज्ञान. म्हणजे विदुर काकांचं परमात्मज्ञान, विदुरांची निर्लेप निर्दोष भक्ती आणि भगवंताचं या दोघांवरचं अमर्याद प्रेम. या तिघांपैकी कोण श्रेष्ठ हे कसं आणि का ठरवायचं? भगवंताला साक्षी ठेवून सांगतो, हे भक्ती, प्रेम आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम म्हणजे नाम. ते नाम जीवापाड जपून कर्तव्याच्या मर्यादा सांभाळाव्या. भगवंत आपली घरी यायला, आपल्या हृदयात साठवायला वेळ नाही लागणार. एक लक्षात ठेवा, परमात्मा सतत जागृत आहे. गरज आहे तुमची श्रद्धा, भक्ती व दृढ विश्वास याची. रामकृष्ण हरी.